पूर्वीच्या काळामध्ये आपण 70-80 वयापर्यंत सुद्धा शेतात जाऊन छानपैकी काम करून आणि तरी सुद्धा तरतरीत आणि ताठ मानेने घरी यायचे लोक. आता 40शीतली लोक सांगतात की सांधेदुखीचा त्रास सुरू आहे. काय काय कारण आहेत हे होण्यामागे? सो आपला व्यायाम नित्य नियमित असेल आणि दिनचर्या आयुर्वेदाप्रमाणे असेल तर सांध्यांची ताकद चांगली राहते. तर तो विंचू चावल्यानंतरच्या जशा वेदना असतात ना, तर तशा पद्धतीच्या वेदना ह्या आमवातामध्ये असतात आणि म्हणून आमवातामधल्या वेदना अनबेरेबल आहेत आणि त्या विश्रांती घेतल्यानंतर वाढतात. सतत हाडं जर मोडत असतील तर याचा आणि सांधेदुखीचा काही संबंध आहे? पुढे जाऊन सांधेदुखी होऊ शकते? तर आपण एका जागेत असं जर का बसलो तर मसल्स आपले जे असतात ना त्याला फटीग येतो आणि त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड साठणं हा भाग व्हायला लागतो. म्हणजे शरीर तुम्हाला संकेत देतं की बाबा उठात. स्पेसिफिक सांधेदुखी आमवात हे टाळायचं असेल किंवा होऊच द्यायचं नसेल तर आहारात काय बदल केले पाहिजे त्या लोकांनी? बऱ्याच वेळेला आपण बघतो की पोटाच्या तक्रारी असणाऱ्या लोकांना पुढे जाऊन सांधे दुखतात. वेदना ज्यांना आहे सांधेदुखीच्या त्यांनी कुठले व्यायाम टाळले पाहिजे, कुठल्या हालचाली टाळल्या पाहिजे, कुठल्या गोष्टींच्या नादी नाहीच लागलं पाहिजे? जनरली आपण बघतो की बायका सगळं स्वयंपाक बिपाक झालं, जेवण झालं की लगेच आवरायचं इथपर्यंत ठीक आहे, भांडी कुंडी आवरावीत, पण ती घासून ते जागेवर जाणं, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आणि परत लगेच संध्याकाळची या तयाऱ्या. आमची कामं करत असताना आमचा व्यायाम खूप होतो आणि त्यामुळे आम्हाला वेगळा व्यायाम करायची गरज नाही असा स्त्रियांचा एक गोड गैरसमज आहे. कामं ही गोष्ट वेगळी आहे आणि व्यायाम ही गोष्ट वेगळी आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन गुडघ्याची सर्जरी टाळता येऊ शकते?